नमस्कार मंडळी, काजू लागवडीसाठी आपण ही कुंपण करतोय आणि काजू लागवडीसाठी खत नियोजन हे एक महत्त्वाची गोष्ट असते. जे आपण घरगुती खत करणार आहोत, शेणखत, मातीचं पालापाचोळा टाकून खत करणार आहोत. ते खत कशा रीतीने करणार हे मी तुम्हाला दाखवतो. हा आपला प्लॉट आहे, हा असा आपला प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये भरपूर साऱ्या अशा मोठ्या मोठ्या दगडी होत्या मोठ्या मोठ्या आणि ह्या दगडी आपण काढलेल्या आहेत आणि ह्या दगड काढताना इकडे एक मोठा खड्डा पडला आहे. तर या खड्ड्याचा वापर आपण खत नियोजनासाठी करणार आहोत. हा बघा, हा खड्डा आहे. आता या खड्ड्यात खाली माती टाकली, त्याच्यावरती शेणखत टाकलं आहे, त्याच्यावरती गवत टाकलं आहे, ह्याच्यावर पालापाचोळा येणार, पालापाचोळा आल्यानंतर थोडासा खताचा पाला येणार आणि ह्याला पूर्ण पॅक होऊन परत माती येणार वरती. ह्याच्यावर आपण थोड्या दिवसांनी पाणी मारत राहणार आणि पाणी मारत राहिल्यानंतर बघा, आता खड्ड्याचा असाही खड्डा हा बुजवून टाकायला लागणार होता आणि आपल्याला दुसरीकडे खड्डा खत नियोजनासाठी मारावाच लागणार होता. दगड काढताना इथे एक खड्डा पडलेला होता, त्या खड्ड्याचा वापर आपण खतासाठी करून टाकला, जेणेकरून आपल्याला परत खड्डा मारण्याची गरज नाही लागणार आणि त्यात आपले पैसे सुद्धा वाचतील. तर हा असा खड्डा आहे. त्या खड्ड्यात ह्याच्यावरती एक लेअर सुक्या पाल्यापाचोळ्याची येईल, त्यानंतर परत शेणाची लेअर येईल, मग मातीची लेअर येईल आणि मग नंतर सर्व माती मिक्स होणार आणि ही 3 महिन्यामध्ये याचं खत तयार होणार आणि हाच खत नंतर आपण झाडांना टाकायचं आहे.